प्रिपोजिशन्स इन, ऑन, ऍट, ही सगळी काय प्रिपोजिशन्स आहेत. आता बघा, तुम्ही विमानातनं प्रवास आणि तुमचा फोन वाजला, मित्रा तुम्ही म्हटलं की अरे डोंट वरी डोंट वरी, माय फोन इज स्टील ऑन, बरोबर आहे, बट आय एम इन द प्लेन, हे चूक आहे. आय एम इन द प्लेन हे चूक आहे. काय म्हणायला पाहिजे तुम्ही? आय एम ऑन द प्लेन. का? तर हीच इंग्रजी भाषेमधली गंमत आहे. तुम्ही जर अशा वाहनांमध्ये असाल की ज्यात तुम्हाला चालता येतं, यू कॅन वॉक, ऑन म्हणायचं असतं. आय एम ऑन द बोट, आय एम ऑन द ट्रेन, आय एम इन द प्लेन. पण आय एम ऑन द रिक्षा नाही म्हणायचं, आय एम इन द रिक्षा म्हणायचं. आय एम इन द टॅक्सी, इन द कार. तर इन केव्हा, ऑन केव्हा, प्रेपोजिशनचा वापर हा कसा आणि केव्हा करायचा याची तुम्हाला चांगली जाण असायला पाहिजे. जसं आर्टिकलची 200 वाक्य झाली पाहिजे, तशी प्रिपोजिशनची 200 वाक्य तुम्ही अभ्यासाला पाहिजे. आणि आपलं काय चुकतं हे समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही याच्या पुढे केव्हाही शी इज इन द प्लेन असं म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणाल? शी इज ऑन द प्लेन. ती बोटीने कुठे जात असली तर शी इज इन द बोट असं नाही म्हणणार. काय म्हणाल? शी इज ऑन द बोट. कळलं तुम्हाला ना आता? पण ती रिक्षात असेल तर शी इज इन द रिक्षा. कारमध्ये असेल तर शी इज इन द कार. प्रिपोजिशन शिकवायलाच आपल्याला खरं तर 3 तास लागतात. त्याच्याबद्दल तुम्हाला आता मी फक्त 5-7 मिनिटांमध्ये रूपरेषा दिली. आता आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स हे झाल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे माहिती? टेन्सेस पाहिजे माहिती. किमान 300 क्रियापदांचे 3 फॉर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे डू, डीड, डन, स्पीक, स्पोक, स्पोकन, गो, वेंट, गॉन, बरोबर. सिंग, सॅंग, संग, असे किमान 200 ते 300 क्रियापदांचे V1, V2, V3 हे तुम्हाला माहिती पाहिजे. ते माहिती करून घेतले की मग टेन्सेसची तुमची ओळख पाहिजे. आय इट अ मँगो, आय एम इटिंग अ मँगो, आय हॅव बीन इटिंग अ मँगो, आय विल इट अ मँगो, आय विल बी इटिंग अ मँगो. असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आंबा आणि खाणे या गोष्टी 12 प्रकारे तुम्हाला म्हणता येऊ शकतात विथ रेफरन्स टू द टेन्सेस. समजतंय? अशी 200 वाक्य तुम्ही जर 12 टेन्सेस मध्ये लिहिली तर आयुष्यात तरी तुमची चूकच होणार नाही. काळाचा वापर करताना तुमची चूक येणार कधीच होणार नाही. हल्ली लोक जे इंग्रजी बोलत असतात, मी तर गमतीने म्हणतो की तुमच्या इंग्रजीचा काळही आला आहे आणि वेळही आलेली आहे. कारण टेन्सेसचं त्यांना काही ज्ञानच नसतं. बस आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, टेन्सेस एवढ्या गोष्टी तुम्हाला येत असतील, 300 वर्ड्स माहिती असतील, त्याचे 3 फॉर्म्स माहिती असतील, बस झालं. आरामात तुम्ही इंग्लिश चांगलं लिहू शकाल, चांगलं बोलू शकाल, काहीच अडचण येणार नाही.